विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 2 मधलं 2.1 द ब्रदर ही कविता शिकणार आहोत. आता ब्रदर म्हणजे भाऊ, ज्याच्याशी आपले अनेक भावनिक आणि एक प्रकारची अटॅचमेंट असते. हीच अटॅचमेंट थोडक्यात या कवितेत दिलेली आहे. कवितेच्या सुरुवातीलाच तुम्हाला वॉर्मअप दिलेला आहे, ज्याच्यात डू ॲज डायरेक्ट दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी एक वेब डायग्राम दिलेला आहे आणि तो भरायचा आहे. जसं सगळ्यात पहिल्यांदा दिले तुम्हाला फॅमिली. फॅमिली म्हणजे कोण? आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्ती. इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे मदर. आता मदरशी रिलेटेड अजून काय काय येणार फॅमिलीशी? फादर, ब्रदर किंवा सिस्टर, किंवा या ठिकाणी तुम्ही ग्रँडफादर, ग्रँडमदर, आंट, कझन्स यांची पण नावं टाकू शकतात. सेकंड याच्यात तुम्हाला काय दिलेलं आहे? फ्रेंड. आता फ्रेंडशी रिलेटेड इथे काय दिलं आहे? क्लेवर. मग आपल्याला या ठिकाणी काय टाकायचे आहेत? ॲडवर्ब्स टाकायचे आहेत. जसे वेगवेगळे थॉट टाकायचे, त्याच्यापैकी विशेषण टाकायचे आहे. आता फ्रेंड म्हणजे कोण? मित्र. मित्रांशी अजून ॲडवर्ब काय येतील? सगळ्यात पहिलं येईल हेल्पफुल, कारण मित्र नेहमी तुम्हाला मदत करतात प्रत्येक गोष्टीत. या ठिकाणी मी लिहिलं आहे काइंड. काइंडच्या जागी तुम्ही लॉयल पण लिहू शकता. काइंड म्हणजे दयाळू, किती भांडण झालं तरी शेवटी मदतीलाच येणारा. आणि लॉयल म्हणजे नेहमी मैत्रीला प्रामाणिक असलेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा केअरिंग. केअरिंग म्हणजे काळजी घेणारा, कुठल्याही कंडिशनमध्ये, कुठल्याही याच्यामध्ये फ्रेंडशिप कधी ब्रेक न करणारा. असे हे दोन झाले. चला कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे माय ब्रदर. इन लाफ्टर अ ब्राईट, इन शॅडोज डीप, अ बॉन्ड वी शेअर, द लव वी कीप. इन लाफ्टर अ ब्राईट. लाफ्टर म्हणजे हास्य. ज्याच्याबरोबर आपण जेव्हा राहतो तेव्हा आपलं हसणं हे खूप सुंदर असतं. इन शॅडो डीप, बरोबर असला तरी एक सावलीसारखा असतो, नसला तरी कायम बरोबर राहतो. थोडक्यामध्ये भाऊ हा आपल्या सुखदुःखांमध्ये कायम बरोबर राहतो. किती दुःखात असला तरी आपला भाऊ आपल्या चेहऱ्यावर भांडण करून का असेना पण हसू मात्र नक्की आणतो. अ बॉन्ड वी शेअर, द लव वी कीप. कारण बहीण भावाचा बॉन्ड, नातं असं आहे जे प्रत्येक गोष्ट शेअर करतात, एकमेकांना सांगतात. त्यांच्यात प्रेम हे खूप असतं, न मोजता येणारं. थॉट स्ट्रॉम अँड सन, वी वॉक ॲज वन. तुमच्या आयुष्यात स्ट्रॉम येऊ द्या म्हणजे वादळ, एखादं संकट येऊ द्या किंवा उन्हाची सावली असू द्या. जसं वादळ आणि सूर्य, थोडक्यामध्ये आपण म्हणतो ज्याला वाईट आणि चांगले दिवस, कुठलाही असू द्या, वी वॉक ॲज वन. ते कायम तुमच्याबरोबर राहतो, तो कायम तुमच्या बरोबरीने पुढे असतो. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. जसं तुमचा भाऊ, जसं मून आणि सन हे दिसत जरी बरोबर नसतील तरी कायम आपल्याला रोज भेटायला येतात. त्याप्रकारे बरोबर असो किंवा नसो, जो कायम आपली साथ देतो तो असतो माय ब्रदर, आपला भाऊ. विथ आईज दॅट सी माय हिडन पेन. विथ आईज दॅट सी, जो डोळ्यांमध्ये लपलेलं ही दुःख बघतो, जो डोळ्यांमध्ये लपलेली ही चिंता, चेहऱ्याच्या हावभावावरूनच आज काहीतरी घडलंय हे ओळखतो. यू स्टँड बिसाइड थॉट लूजिंग जीन. आता जीन कशाला म्हटलं आहे? ॲडव्हेंटेज टू समथिंग. तो तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट करायला तयार असतो. तो तुमच्या स्वतःच्या दुसऱ्याच्या सुरक्षितेसाठी, आपल्या बहिणीच्या सुरक्षितेसाठी कायम तिच्यासाठी प्रेझेंट असतो, पुढे असतो. इन एव्हरी टेअर अँड एव्हरी स्माईल, यू प्रेझेंट मेक टू अ वर्थ वाईल. प्रत्येक टेअर, वाईट काळातही आणि माझ्या प्रत्येक हास्यामध्येही, म्हणजे चांगल्या सुखातही आणि वाईट दुःखातही, यू प्रेझेन्स मेक अ वर्थ वाईल. तो नेहमी तुमच्यासाठी उभा असतो, तुमच्या बरोबरीने असतो. कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडनं त्याचा बदलावा न घेता. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, जशी नदी समुद्राकडे जाते त्या प्रकारे तिचा बॉन्ड कसा एकदम स्ट्रॉंग असतो, तसं बहीण भावाचं नातं असतं. आणि हे नातं या बहीण भावांमध्ये असतं. वेन डेज आर डार्क अँड नाईट आर लाँग, यू स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. वेन डेज आर डार्क, जेव्हा कधी खूप संकटं येतात, अँड नाईट आर लाँग, आणि ही निघूनच जात नाही, नेहमी आपल्या पाठीशी असतात. यू स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. तेव्हा भाऊच आपला स्ट्रेंथ बनतो, ताकद बनतो. अँड होप कीप मी स्ट्रॉंग, होप एक नवीन आशा देतो, नाही तू पुढे जाशील, नेहमी याच्यातून निघशील, हे सांगणारा फक्त भाऊ असतो. थॉट टाईम अँड स्पेस, नो बॉन्ड कॅन ब्रेक. कुठलीही वेळ हे नातं तोडू शकत नाही. कुठल्याही स्पेसवर जा, कुठल्याही भोवतालच्या आजूबाजूच्या ग्रहावर जा, ते सुद्धा तुमच्या इथलं हे नातं ब्रेक करू शकत नाही, तुमचा हा बॉन्ड तोडू शकत नाही. अ लव सो प्युअर, नो फेअर्स अँड ब्रेक. कारण हे नातंच खूप प्रामाणिक असतं, हे नातंच खूप निर्मळ असतं, जे कुठल्याही फोर्स करून
कधी तोडता येत नसतं. आणि हे नातं फक्त बहीण भावाचं नसतं, ॲज अ ब्रदर टू अ बिग गिफ्ट बाय अ सिस्टर. कारण बहिणीला मिळालेलं एक खूप चांगलं गिफ्ट म्हणजे तिचा भाऊ असतो. ही कविता लिहिलेली आहे अमनजीत सिंग यांनी. आपल्या ब्रदरला डेडिकेट केलेली अशी ही कविता होती. क्वेश्चन नंबर सीमध्ये दिलं आहे, यूज द वर्ड गिवन बिलो, फ्रेम द सेंटेन्स. खाली वाक्य दिलेलं आहे. या वाक्यांवरनं आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. शब्द आहे पहिला स्माईल. स्माईलवरनं काय होणार, हर ब्राईट स्माईल चिअर एव्हरीवन. या प्रकारचं वाक्य तयार करू शकतो. सेकंड आहे ब्रदर म्हणजे भाऊ. माय ब्रदर इज व्हेरी स्मार्ट, माय ब्रदर इज व्हेरी इंटेलिजंट, आय लव्ह माय ब्रदर यांसारखे वाक्य तयार करता येतील. रिव्हर म्हणजे नदी. द लॉंग रिव्हर्स फ्लो अ पेसफुली. नदी ही वाहत जाते खूप लांबपर्यंत. किंवा आय सॉ अ बिग रिव्हर, आय लाईक अ रिव्हर कॉर्नर यांसारखे तुम्ही वाक्य लिहू शकतात. नेक्स्ट आहे सी म्हणजे समुद्र. शिप सेल अक्रॉस द विड ब्ल्यू सी. खूप मोठं जहाज हे निळाशार समुद्राला पार करता आहे असं दिलेलं आहे वाक्य. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर डी, डिस्कस द राईट आन्सर इन फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 आहे, विच लाईन डू यू लाईक द मोस्ट फ्रॉम द पोएम अँड वाय. या कवितेमधली कुठली ओळ तुम्हाला आवडली आणि का. तर कवितेमध्ये बऱ्याचशा ओळी आहे ज्या आपण घेऊ शकतो. जसं बघा, लाईक अ रिव्हर फ्लो टू द सी, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. जसं नदी जेव्हा समुद्राकडे वाहत जाते तेव्हा ती अधिकच ताकदवान, अधिकच स्ट्रॉंग होते, तसं तुझं आणि माझं नातं आहे, भावा बहिणीचं नातं आहे, ही ओळ घेऊ शकतो. किंवा आपण वेन डेज यू डार्क अँड नाईट आर लॉंग, यू आर स्ट्रेंथ अँड होप कीप मी अ स्ट्रॉंग. म्हणजे चांगल्या आणि वाईट काळामध्ये कायम तो माझी ताकद बनून राहतो, माझी होप बनतो, माझी एक आशा बनतो, त्यामुळे आपला बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग आहे. यांसारख्या कवितेतून कुठलीही ओळ तुम्ही घेऊन त्याचा वाय का आवडलं हे तुम्ही लिहू शकतात. बिकॉज द अनब्रेकेबल बॉन्ड आहे, हा न संपणारा बॉन्ड आहे, एक अशी स्ट्रेंथ आहे जी कायम लविंगली राहते, त्यामुळे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर दिलेला आहे बघा डी मधला सेकंड, विच क्वालिटी ऑफ अ ब्रदर आर डिस्क्राईब इन द पोएम. या कवितेमध्ये भावाविषयी कोणकोणते गुण दिलेले आहे. फर्स्ट आहे काइंडनेस, दयाळूपणा. स्ट्रेंथ ड्युरिंग द डार्क डे, ताकद बनतो तो वाईट काळामध्ये. आणि स्टँडिंग टुगेदर, कायम आपल्या बरोबर राहतो. या क्वालिटी या कवितेत दिलेल्या आहे. चला क्वेश्चन नंबर ई आहे, कम्प्लीट द फॉलोइंग लाईन. कवितेच्या ओळी पूर्ण करा. फर्स्ट आहे, वेन डे आर डार्क, डॅश डॅशला आपण लिहिलं आहे, अँड टाइम्स आर थॉट. सेकंड आहे, डॅश डॅश वी वॉक ॲज वन, थॉट एव्हरी स्ट्रॉंग वी वॉक ॲज वन. म्हणजे कुठल्याही संकटातही कायम बरोबर असतो, तू एकटा बरोबर असतो. टुगेदर स्ट्रॉंग वी फेस द वर्ल्ड. एव्हरी टेअर मी एव्हरी स्माईल. प्रत्येक हास्य आणि अश्रूची भाषा म्हणजे आपला भाऊ असतो. चला नेक्स्ट आहे एफ, आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स इन द पोएम अँड राईट देम. कवितेमध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड शोधायचे, यमक जुळणारे शब्द. तर इथे 4 पेअर्स केलेले आहे. फर्स्ट आहे डार्क अँड मार्क, वन अँड सन, स्ट्रॉंग अलॉंग, स्माईल अँड माईल. नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला इथे क्वेश्चन नंबर जी दिलेला आहे, रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. याच्यात थोडक्यात आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. या कवितेमध्ये दिलेल्या गोष्टी लिहायच्या आहे आपल्याला इथे. द नेम ऑफ द पोएम इज, कवितेचं नाव काय आहे, माय ब्रदर. द पोएट ऑफ पोएम इज, कविता कोणी लिहिली आहे, कवितेचा कवी किंवा कवयित्री, कवी आहे अमनजीत सिंग. द पोएम इज अबाउट, कशाविषयी आहे, द स्ट्रॉंग लव्हिंग अँड अनब्रेकेबल बॉन्ड, असा एक पक्का आणि न तुटणारा. या थोडक्यात या सगळ्या सारांशात ही कविता आहे. आणि याचं फिगर ऑफ स्पीच आहे स्माइल्स. हे बघा इथे वरती दिलेलंच आहे त्यांनी. क्वेश्चन दिलेला आहे, द मून इज लाईक अ सिल्वर बॉल शायनिंग वॉच अबाउट द ऑल, मून इज ऑफ द कम्पेअर सिल्वर बॉल. तसं इथे भावाला काय केलेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टींशी कम्पेअर केलेलं आहे, त्यामुळे आपण इथे लाईक म्हणजे त्याच्यासारखं हे केलेलं आहे, म्हणून आपण इथे हा स्माईल घेतलेला आहे. नेक्स्ट आहे द मेसेज ऑफ द पोएम. या कवितेतून तुम्हाला काय मिळतं, थोडक्यामध्ये काय अर्थ सांगतो, तर दॅट ट्रू अँड सपोर्ट बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. खरा आणि पक्का आधार, खरं बॉन्ड असतो तो बहीण भावाचा असतो. आता नेक्स्ट आहे एच, टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू. त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे, इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास.
जर तुम्हाला खरंच वर्गामध्ये पहिला रँक मिळाला तर काय होईल रे, तुमच्या भावाचे रिॲक्शन कसे असतील? ही विल सेलिब्रेट अँड प्राऊड मी. खरंच तो आनंदी होईल तुमच्यासाठी, त्याला गर्व होईल तुमच्यावर आणि तो आनंद व्यक्त करेल, सेलिब्रेट करेल. इफ अ फॉल विथ वाईल प्लेईंग, खेळता खेळता जर तुम्ही पडले तर तो तुमच्यासाठी काय करेल? ही विल हेल्प मी, तो माझी मदत करेल. ही विल हेल्प मी अप अँड केअर फॉर मी, तो मला उठवेल, मदत करेल आणि माझी काळजी घेईल. अशा प्रकारे आज आपला 2.1चा द ब्रदर या पोएमचा पूर्णपणे जो वर्कशॉप आहे हा सोडवून कंप्लीट झालेला आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.